देखिए, बहुत ही सिंपल क्वेश्चन आहे, खूप सोपा प्रश्न आहे. असे प्रश्न तुम्हाला बऱ्याचशा परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. 16चा वर्ग त्याचा घात m बरोबर 2चा घात 16. मग याला नेमकं सुरुवात कसं करायला पाहिजे? सुरुवात असं आहे की इथं जर 16 आहे आणि इथं 2 आहे, तर आपल्याला या 16च्या ठिकाणी 2 असायला पाहिजे. अशा प्रकारे इथं काहीतरी आपण ते तडजोड करायची आहे. मग कसं बघा, आता हा 16 हा 4चा वर्ग आहे, याला आपण असं लिहू. त्याचा घात हा 2 इथं लिहू. मग त्याचा घात m बरोबर 2चा घात 16. इथं काही करायची गरज नाही, कारण हा ऑलरेडी 2 हा छोट्या स्वरूपात आहे. मग आता 4 हा कोणाचा वर्ग आहे? 2चा वर्ग आहे. मग त्याचा वर्ग 2, मग त्याचा 2 आणि मग m बरोबर 2चा घात 16. आता हा 2 बेसाला समान झाला, मग यांची होते गुणाकार. 2 दुनी 4 दुनी 8, 8 गुणिला m म्हणजे 8 आहे. 8m बरोबर 2चा घात 16. बेस समान आलेला आहे. मग आता काय करायचं आहे? 8m बरोबर 16, तर m बरोबर 16 भागिला 8 म्हणजे m बरोबर 2. म्हणजे आपला आंसर किती आला? m बरोबर 2. सिंपल है, समझा? अगर ये वीडियो आप फेसबुक पर देख रहे होगे तो आप यूट्यूब पर जाइए, वहाँ अजय सर गोंदिया सर्च करिए. वहाँ आपको मेरा एक चैनल मिलेगा, ACC एकेडमी गोंदिया. वहाँ जाके आप चैनल को सब्सक्राइब करिएगा. पूरे वीडियो वहाँ डले हुए हैं, लगभग 600-700 के ऊपर लगभग वीडियो है. वहाँ हर प्रकार के वीडियो है. मराठी ये लैंग्वेज में है. मराठी इसलिए है क्योंकि हमारा जो कोर्स है वो मराठी मीडियम में हो रहा है, इसलिए हम वो मराठी में डाले हैं. ठीक है. और आपको जो वीडियो अच्छा लगे उस पर कमेंट करिएगा और वीडियो अपने दोस्तों को शेयर करिएगा. ठीक है, चलिए.